तुम्हाला जरी आता हा अशुभ गोष्टी घरात दिसल्या तर तुमच्या घरात 100% गरिबी येणार. घरात होणाऱ्या लहान गोष्टींमध्ये काही संकेत लपलेले असतात. जेव्हा दारिद्र्य वाढण्याची संभावना असते तेव्हा घरात छोट्या छोट्या गोष्टी त्यांचा इशारा देतात. आज आपण जाणून घेऊया गरिबी वाढण्याचे 100% कोणते संकेत तुम्हाला मिळू शकतात. पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. घरात जर काही संकट येणार असेल तर त्याचा परिणाम प्रथमतः घरात लावलेल्या तुळशीच्या झाडावर होतो. तुळशीचे झाड एकदम सुकून जाते, त्यामुळे घरात संकट व दारिद्र्य येण्याचे संकेत मानले गेलेले आहेत. खाण्यापिण्याच्या पदार्थामध्ये काळ्या मुंग्या येणं हे तुमच्या पुढे येणाऱ्या वाईट वेळेचा संकेत देते. जर तुमच्या घरात लावलेल्या झाडाची पाने सुकत असतील तर ती लगेच कापून टाका. घरात लावलेली झाडे नेहमी हिरवीगार असली पाहिजेत. कधी झाडांची पाने सुकून देऊ नयेत, नाहीतर बुध ग्रह खराब होतो, त्यामुळे तुमच्यावर कर्ज वाढते. झाडांना नियमित पाणी जरूर घाला, ती सुकू देऊ नका. आता हा आणि असे बरेचसे व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला दिसतील की ज्यामध्ये मी वास्तू टिप्स सांगितलेले आहे. बऱ्याच लोकांना याबद्दल खूप सारे गैरसमज असतात की हे खूप अतिशयोक्ती असते, हे मानलंच पाहिजे का, हे केलं गेलंच पाहिजे का. आता ज्यांच्या मनामध्ये चांगल्या भावना आहेत त्या हे गोष्टी पाळणार आहे आणि त्यांनी या गोष्टी केल्या म्हणजे त्यांना त्याचा रिझल्ट पण भेटणार आहे. आणि काही 10-5 बोटावर मोजण्या इतकी लोक याला नाव ठेवून पुढे जातील. त्याचं कारण म्हणजे गरिबी येणं हेच याचं मुख्य कारण आहे. कारण आपण ह्या गोष्टी मानत नाही. जे मानतात ते श्रीमंत होत आहे. उगाच मन नाही की पैशाकडे पैसा जातो, कारण ते नियमावली पाळतात म्हणून पैशाकडे पैसा जातो आणि आपण नियमांना नाव ठेवतो, वास्तूला नाव ठेवतो, त्यामुळे आपण मागे आहोत. जितकं वास्तुशास्त्र तुम्ही पाळाल तितकं तुम्हाला त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट भेटेल. घरातील झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे, कारण झाडू दारिद्र्याला बाहेर काढते. त्यामुळे घरात सुख, समृद्धी व धनदौलत येते. आपण धन लपून ठेवतो त्याप्रमाणे झाडू पण घरात येणाऱ्या लोकांपासून लपवून ठेवावा. झाडूवर कधीही पाय ठेवू नये, त्यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो. तुमचे कोणते लहान मूल अचानक घरातला केर काढू लागले तर त्याचा अर्थ घरात नको असलेला कोणीतरी पाहुणा येणार आहे. घरी असताना संध्याकाळनंतर केर काढू नये, कारण हे व्यक्तीच्या दुर्भाग्याला आमंत्रण देते. सकाळी नाश्ता करण्याच्या आधी झाडू मारा, हे शुभ असते. झाडू उलटा ठेवणे हा अपशकुन मानला गेला आहे. झाडू नेहमी आडवा जमिनीवर ठेवावा, कारण तो उलटा ठेवला तर घरात कलम होतो व घरात गरिबी येते. अंधार पडल्यावर केर काढू नये, त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. घरातील कोणताही सदस्य बाहेर गेला तर लगेच केर काढू नये, काही वेळाने केर काढावा. झाडू नेहमी लपवून ठेवावा, कोणाची नजर त्यावर पडता कामा नये. जसे आपण धन लपवून ठेवतो त्याप्रमाणे झाडू पण घरात येणाऱ्या लोकांपासून लपवून ठेवावा. वास्तुशास्त्रानुसार जे लोक झाडूसाठी ठराविक स्थान न बनवता तो कोठे पण ठेवतात त्यांच्या घरात त्यांना तंगीचा सामना करावा लागतो आणि खूप सारा अनावश्यक खर्च वाढतो. गाय किंवा इतर प्राण्यांना झाडूने मारून हाकलून लावू नये, त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरातून रुसून निघून जाते. ज्या घरामध्ये दूध उकळून सांडते त्या घरात अचानक पैशांचा खर्च वाढतो. घरातील लोक आजारी पडतात. बऱ्याच लोकांचे असे म्हणणे आहे की दूध उकळून सांडते हे शुभ असते, पण मी त्यांना सांगते की रोज दूध उकळून सांडत असेल किंवा आठवड्याभरात 2-3 वेळेस दूध सांडत असेल तर ते शुभ नाही आहे. जर तुम्ही कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर जात असाल व येताना घरी दरवाजात प्रथमतः पालीचे दर्शन झाले तर तुमचा वाईट काळ सुरू होणार आहे, याचा हा संकेत आहे. वेळ नेहमीसारखी नसते, हिंमत ठेवून पुढे जा. तुम्ही नवीन घर घेतले असेल व त्या ठिकाणी आधीच पाल मरून पडलेले असेल तर घरात होम हवन करावे लागेल. जर तुम्ही असे केले नाही तर त्या घरातील व्यक्तीची प्रगती होणार नाही. नकळत पाल तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागावर पडली तर येणाऱ्या काळाचे सूचक आहे. तुमच्या डोक्यावर जर पाल पडली तर ते शुभ आहे, धनलाभ होणार आहे. पण जर ती केसावर पडली तर ते चांगले नाही, तुमच्या जीवनात भारी संकट येणार आहे. डोळ्यांचे फडफडणे हा पण एक संकेत आहे. महिलांचा डावा डोळा फडफडणे शुभ संकेत आहे. महिलांचा उजवा डोळा फडफडणे अशुभ असते.
पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे शुभ असते, तर पुरुषांचा डावा डोळा अशुभ असतो, म्हणजे या उलट आहे. कावळा पण संकेत देतो. जर कावळा कोणत्या स्त्रीच्या डोक्यावर बसला तर तिच्या पतीवर मोठे संकट येणार आहे. खूप जास्त कावळे घराच्या छतावर जमा झाले तर हे खूप अशुभ आहे. काचेची भांडी तुटत असतील तर दारिद्र्य येण्याचे संकेत आहे. रामकृष्ण हरी.